तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक। संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर। सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर। वेदनारहित उपचार हाच आमचा विचार, तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर। संपर्क 81 67 67 62 67। संगमनेर तालुक्यातील देवगड येथे जातिवंत घोड्यांचं प्रदर्शन पार पडलं। या प्रदर्शनामुळे संगमनेर तालुक्याचा डंका राज्यात गाजतोय। खंडोबाच्या यात्रेमुळे प्रसिद्ध असलेल्या या देवस्थानामध्ये देवाचं वाहन म्हणून अश्वाला पसंती दिली जाते। संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड हिवरगाव पावसा येथे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती हिवरगाव पावसा, ग्रामपंचायत आणि देवगड अश्वप्रेमी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या अश्वस्पर्धा आणि पशुपालन प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार अमोल खताळ तसेच राजर्षी महंत एकनाथ महाराज पावसे यांच्या शुभहस्ते झालं। यावेळी देवगड अश्व संघटनेचे अध्यक्ष उत्तम नाना जाधव, जिल्हा परिषद संवर्धन उपायुक्त डॉक्टर सुनील तुंबारे, अधिकारी डॉक्टर दशरथ धिगे, डॉक्टर पुंडलिक येवले, हिवरगावचे सरपंच सुभाष गडाक, देवस्थानचे अध्यक्ष गणपत पावसे, काशीनाथ पावसे, गणेश दवंगे, गणेश पावसे, सोमनाथ पावसे, केशव दवंगे, सोमनाथ भालेराव, किरण पावसे, कैलास दिवटे यांसह जिल्हा परिषद पंचायत समितीचे अधिकारी, अश्व प्रदर्शन शौकीन, ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते। यावर्षीही या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला। या अश्व प्रदर्शनामध्ये घोड्यांचं नृत्य सगळ्यांचं आकर्षण ठरलं। सकाळपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि राज्यभरातून आलेल्या शेकडो अश्वप्रेमींनी यात सहभाग घेतला। आपल्या मालकाच्या इशाऱ्यावर अश्व अतिशय लयबद्ध नृत्य करत होते। याचं परीक्षण करून विजेत्या अश्वांना मोठं बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला गेला। ही स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली। प्रशिक्षित अश्वांचे साहसी खेळ, थाळा, बुलेट, बाजेवरील नृत्य आणि इतर कसरती लक्षवेधक ठरल्या। नुकरा, मारवाड, राजस्थानी, काठीवाडी या जातीचेही घोडे प्रदर्शनात दाखल झाले। गाय, बैल, शेळी, कुत्रा, कोंबडी, राजहंस पक्षी, कबूतर, डांगी बैल, खिल्लार आणि गिरगाय या पशुपक्ष्यांचंही प्रदर्शन आयोजित केलं होतं। या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं बक्षीस विभागून दिलं गेलं। त्यामध्ये इंदापूरचे सर्जेराव वाघमोडे आणि मंगळवेढ्याचे समाधान भोसले यांच्या अश्वांना 1 क्रमांकाचं बक्षीस दिलं गेलं, तर 2 क्रमांकाचं बक्षीस साताऱ्याचे सागर जाधव यांच्या अश्वाला मिळालं। 3 क्रमांकाचं बक्षीस विभागून दिलं गेलं। सिन्नरचे विकी बारागशे आणि गणेश घोडे इंदापूर यांच्या अश्वांना हे 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस दिलं गेलं, तर 4 क्रमांकाचं बक्षीस रमेश पवार नारायणगाव यांच्या अश्वाला मिळालं। आणि उपस्थित सर्व सन्माननीय नागरिक, माननीय कलेक्टर सर आणि सीओ सरांना निमंत्रण पत्रिका द्यायला गेलो होतो, त्यांनी देखील या कार्यक्रमासाठी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत। मी अधिकचा वेळ घेत नाही, मी पुन्हा एकदा सर्व सन्माननीय व्यासपीठाचे या ठिकाणी स्वागत करतो। नाना तिथं पोहोचले आणि साहेबांनी सुद्धा त्यांना साथ देऊन ह्या कामाला प्रोत्साहन दिलं। ह्या गावचे उपसरपंच दवंगे हे सुद्धा खूप प्रयत्नशील असतात आणि
कष्टकरी समाजातूनच आलेले आहे. त्याच्यामुळे ते खूप मला तर सांगायचं म्हणजे असं आहे की मी साहेब या गावात राहतो. जन्म झाल्यापासून माझ्या घराला रस्ता नव्हता, ओढ्याने जायचो. पण ह्या सरपंचांनी स्वतः येऊन त्या ठिकाणी स्वतः खर्च करून रस्ता बांधला. त्याच्यामुळे तर मी त्यांचे आभारच व्यक्त करतो. आणि मी ह्या गावचा भूमिपुत्र असल्यामुळे मी साहेब तुम्हाला एक विनंती जरूर करीन. आज हे देवस्थान किती पिढ्यानपिढ्याचं आहे माहीत नाही, पण आज शिर्डी साईबाबाचं देवस्थान एवढं फेमस होऊ शकतंय, तर तुम्ही सुद्धा माझ्या गावाचं देवस्थान पुढे कसं जाईल याच्यासाठी काहीतरी निधी आणा आणि माझ्या ह्या खंडोबाच्या आजूबाजूला असलेल्या क्षेत्राच्या लोकांना रोजगार कसा मिळेल याच्यावर तुम्ही जरूर लक्ष द्या. तुमचं पशुसंवर्धन विभागाचं मी अभिनंदन करेल का जी परंपरा आहे ती तुम्ही कुणी खंडित होऊन दिली नाही. पुढच्या वर्षी मी स्वतः 3 महिने आधी या प्रदर्शनासाठी विशेष लक्ष देऊन आपल्याला हा जो काही परिसर आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील विविध भागातून आले अश्व भेट देताना बऱ्याच महाराष्ट्रातील इथून भागातून आले लोकांबरोबर संवाद झाला. संवाद करताना एक त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि ज्या पद्धतीने त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं ते बघितल्यानंतर कुठंतरी समाधान वाटलं. यापूर्वी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे पशुसंवर्धन विभाग होता. साहेबांनी त्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यासाठी असेल, आपल्या विशेषतः संगमनेर तालुक्यासाठी असेल विशेष प्रेम करून विशेष निधी दिला आहे. मध्ये ज्या पद्धतीने आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं, काल जिल्हा नियोजन मधून अजितदादांच्या उपस्थितीत व पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये 10 कोटी रुपये सुद्धा देण्यात आले आहेत. याबाबत सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. आपल्याला ज्यावेळेस पशुसंवर्धन विभाग जसं डॉक्टर म्हणले हा दुर्लक्षित विभाग बऱ्यापैकी समजला जात होता. जुन्या काळामध्ये आश्वांपासूनच या पशुसंवर्धन विभागाची निर्मिती झाली. डॉक्टर साहेब, पुढील प्रदर्शनासाठी तुम्हाला आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात असं आज सुद्धा हा बऱ्यापैकी यशस्वी झालाय कार्यक्रम असं म्हणण्यास हरकत नाही. कारण ज्या पद्धतीने मगाशीच म्हटलो का प्रयत्न चालू होता, हा प्रदर्शन घडलं नाही पाहिजे. ठराविक लोकांनी मक्तेदारी समजली होती का जरी पशुसंवर्धन विभाग आयोजित असला तरी आम्हीच हे करू शकतो, परंतु आपल्या नानांनी असेल, पावसे बंधूंनी असेल, सगळ्यांनी ग्रामस्थांनी ग्रामस्थांनी करून दाखवलं. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन करतो. हिवरगाव पावसा खंडोबा येथे जे अश्व प्रदर्शन भरलं त्यामध्ये सर्व तालुक्यातील अश्वप्रेमींनी व सर्व ग्रामस्थांनी मोलाचं सहकार्य करून ते अश्व प्रदर्शन निर्विघ्न पार पडलं. त्याबद्दल मी सगळ्या अश्वप्रेमींचं, हिवरगाव ग्रामस्थांचं व देवगड देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्तांचं, अध्यक्षांचं, सरपंच सगळ्यांचं आभार मानतो. व महाराष्ट्रातून सर्व विभागातून जेवढे बी घोडे आले सगळ्यांना त्याच्यामध्ये घोडे, गाया, बैल, शेळ्या, कुत्रे सगळ्यांचं पशु विभागाने सिलेक्शन करून त्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. तरी मी सगळ्या पशु पक्षी आणि अश्वपालकांचे आभार मानतो. आणि आमचं जे ओजेसी भारत फाउंडेशन जे आहे, महंत राजश्री एकनाथ महाराज यांच्या नियोजनातून जे कुस्त्यांचा जो हंगामा झाला त्या सर्व पैलवानांना ओजेसी भारत फाउंडेशनच्या वतीनं 4 नंबर बक्षीस देण्यात आलं आणि सर्व पैलवानांना ट्रॉफ्या देण्यात आल्या. त्याबद्दल आमच्या ओजेसी भारत फाउंडेशनला जे ग्रामस्थांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. अतिशय सकाळपासून ज्यांनी वेळ दिला असे आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोलभाऊ कताळ, त्याचबरोबर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी दिघे साहेब, तुंबारे साहेब, तसेच येवले साहेब, हिवरगाव पावसा गावचे सरपंच सुभाजी गडाख, अशोकराव कानोडे, महंत एकनाथ महाराज, रमेशजी काळे, बादशाह पाटील गुंजार, उत्तम नाना जाधव, त्याचबरोबर सर्व अधिकारी पदाधिकारी, हिवरगाव पावसा सर्व ग्रामस्थ
परिसरातील आलेले सर्व मल्हार भक्त सर्वांचं या ठिकाणी हिवरगाव पावसा गावच्या वतीनं, देवस्थानच्या वतीनं, सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांचा आभार व्यक्त करतो. देवगड अश्वप्रेमी संघटनेचे अध्यक्ष उत्तम नाना जाधव, सुनील जाधव, किरण गुंजाळ, गणेश दवंगे, केशव होन, नानासाहेब दिघे, माऊली सुपेकर, साजन वरपे, गणेश वरपे, गणेश आरगडे, दिलीप साबळे, लक्ष्मण कोटकर, विकी जगताप, संदीप दिघे, फैजान शेख, अझर शेख, सोनू सय्यद, धाकतोडे यांनी अश्वप्रदर्शन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर. महिन्यातील प्रत्येक गुरुवारी, वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण. ठिकाण मॉमेबल IVF सेंटर, दुसरा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे महामार्ग, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. नाव नोंदणीसाठी संपर्क 8080 215 215 आणि 9699 327 301.